एका जुन्या गजबजलेल्या गावात आरव नावाचा सोजवळ, सरळ आणि प्रामाणिक माणूस राहत होता. त्याची ओळख होती त्याच्या स्वच्छ मनाची आणि मेहनती हातांची. पण आयुष्य कधीकधी अगदी शांत मनातही धोकादायक इच्छा जागवते. एका दिवशी आरवनं एका श्रीमंत व्यापाऱ्याला आपलं वैभव मिरवताना पाहिलं आणि त्याच्या मनात पहिल्यांदाच एक हलकीशी कुजबूज उठली. माझ्याकडे इतकं का नाही? सगळं माझंच असायला नको का? आणि ती कुजबूज भूक बनली. भूक लोभात बदलली आणि लोभ विकृतीत. तो मेहनत तर करत होता, पण सत्य सोडून. जिथे कधी तो खरे बोलायचा तिथे खोटं बोलू लागला. जिथे योग्य मार्ग निवडायचा तिथे सोपं वाटतं म्हणून चुकीचा मार्ग पकडू लागला. हळूहळू कृतज्ञतेच्या जागी लोभ बसला आणि त्याची महत्वाकांक्षा एक काळी सावली बनून त्याच्या चांगुलपणाला गिळू लागली. एक दिवस मात्र त्याच्या एका फसवणुकीचा भंडाफोड झाला आणि त्या क्षणी लोभाचं रूपांतर क्रोधात झालं. असा क्रोध जो मनाला आतून जाळतो. आरवच्या मनात बदला पेटू लागला. तो म्हणू लागला, ज्याने मला खाली खेचलं त्याला मी उद्ध्वस्त करीन. तो कट रचू लागला, योजना आखू लागला. पण एक गोष्ट विसरला, बदला हा विष आहे. तो आधी त्यालाच मारतो जो ते पितो. त्याने व्यापाऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला, पण उलटाच घाव बसला. सगळ्या गावानं सत्य पाहिलं. त्याची प्रतिष्ठा जी कधी त्याचा अभिमान होती चूरचूर झाली. ग्राहक निघून गेले, मित्र दूर झाले आणि स्वतःचं कुटुंबही नजरात चुकवू लागलं. थोड्याच काळात त्याचे हात रिकामे झाले. दौलतही नाही, सन्मानही नाही, शांतीही नाही. एक संध्याकाळी तो रिकाम्या दुकानाच्या पायरीवर बसून मावळता सूर्य पाहत होता. त्याच्या मनात एक कडू सत्य उतरू लागलं. मला जगानं नाही पाडलं, मी स्वतःच माझ्या कृत्यांनी पडलो. माझं पतन माझ्याच हातून घडलेलं. बाजूने धावत जाणाऱ्या मुलांच्या निरागस हसण्यात त्याला हरवलेलं स्वतःचं मन आठवलं. त्याने खोल श्वास घेतला आणि पुटपुटला, जर समाधान शिकलो असतो, जर माफ करणं जडलं असतं, तर आज माझे हात रिकामे नसते. वारा त्याचे शब्द घेऊन गेला, पण सत्य कायम त्याच्या हृदयात कोरलं गेलं. लोभ आनंद हिरावतो, बदला शांतता हिसकावतो आणि दोघे मिळून माणसाची संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त करतात. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की लोभ डोळे बांधतो आणि बदला मन काळं करतो. दुसऱ्यांना जाळण्यासाठी जी आग आपण पेटवतो ती शेवटी आपल्यालाच राख करून टाकते.